दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये दत्त जन्म सोहळा हा पार पडणार आहे। तर पहाटेपासूनच दत्त जयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यातून अनेक भाविक दाखल झालेत। पहाटे 4 वाजल्यापासून काकड आरती, पंचामृत अभिषेक आणि पूजा पार पडली आहे। तर गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी आज भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये दत्त जन्म सोहळा हा पार पडणार आहे। तर पहाटेपासूनच दत्त जयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यातून अनेक भाविक दाखल झालेत। पहाटे 4 वाजल्यापासून काकड आरती, पंचामृत अभिषेक आणि पूजा पार पडली आहे। तर गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे।